देशामध्ये सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। देशभरातले नागरिक एकत्र येत दिवाळी साजरी करतायत, एकमेकांना शुभेच्छा देतायत। तसंच राज्यातल्या पवार कुटुंबाचा बारामतीतल्या गोविंदबाग या निवासस्थानी होणारा दिवाळी पाडवा देखील असाच विशेष असतो। दिवाळी पाडव्याला पवार कुटुंब दरवर्षी एकत्र जमत असतं। दिवाळीचा पाडवा आणि बारामतीमधलं गोविंदबाग हे समीकरण अनेक वर्षांपासून ठरलेलं आहे। अशात पवार कुटुंबाला भेटण्यासाठी आता कार्यकर्ते गोविंदबागेमध्ये यायला सुरुवात झाली आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना एकत्र गोविंदबागेमध्ये कार्यकर्ते भेटत असतात। मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही पहिलीच दिवाळी साजरी होत असून गोविंदबागेतील दिवाळी पाडवा कार्यक्रमाला आज अजित पवार उपस्थित राहणार का याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच आम्ही दिवाळी एकत्र साजरी करू असं स्पष्ट केलं होतं, परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत पवार कुटुंब पाडव्याला एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। जितेंद्र, राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही पहिलीच दिवाळी आता होतीये आणि या दिवाळीमध्ये गोविंदबागेत दिवाळी पाडव्याला पवार कुटुंब एकत्र असणार का? अजित पवार या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत। जितेंद्र, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, आपण पाहिलंय की राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर या गोविंदबागेत अजित पवार येणार का याचीच उत्सुकता सर्वांना लागली। आपण पाहतोय की सकाळी 6 वाजल्यापासून याच गोविंदबागेमध्ये पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय की या गोविंदबागेच्या समोर भव्य अशी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे आणि दूरवरून पवार प्रेमी, पवार चाहते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याबरोबर विशेष करून पवार गटाचे अशोक पवार शिरूरचे आमदार आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना विचारू, 6:30ला ते बारामतीत आलेले आहेत। आता अजून तर पवार यांच्या गोविंदबागेत आतमध्ये सोडलं जात नाही। आपल्याबरोबर अशोक पवार आहेत। मला सांगा, आपण तर बघतोय की सकाळी 6 वाजल्यापासून पवारांना भेटण्यासाठी किंवा पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी आता नागरिक या ठिकाणी दाखल झाले। पवार प्रेमी म्हणून काय सांगाल? माझ्या कॉलेजच्या जीवनापासून म्हणजे 1976 सालापासून मी आदरणीय पवार साहेबांच्यावरती आतोनात प्रेम करणारा एक कार्यकर्ता आहे। अंतःकरणापासून साहेबांच्या प्रेम मी 1976 माझ्या कृषी पदवीधर होण्यापूर्वी मी त्यांच्यावरती आतोनात प्रेम करत आलेलो आहे। तर आपल्याबरोबर अजून काय पवार प्रेमी देखील, मला सांगा दादा, कुठून आलाय तुम्ही आणि काय सांगा? मी पिंपरी सांडसहून आलोय। पिंपरी सांडस। बरं, पवार आज किती वाजता निघाला होता आणि काय पवारांबद्दल काय वाटतं? मी घरून 5 वाजता निघलो। पवार हे आमचे दैवत आहे, शेतकऱ्यांची कणा आहे। ह्या हिशोबाने आम्ही आज पाडवा आहे ह्या हेतूने साहेबांना भेटायला आलोय। किती वर्ष झाले इथे येत आहे? मी हे पहिलंच वर्ष आहे, पण माझ्या 6 महिन्यापासून विनंती होती माझ्या कुटुंबाला की काय झालं, पाडव्याच्या दिवशी 6 वाजता आपला साहेबांना भेटायला जायचं। तर आपण पाहिलं की राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर 6 महिन्यापासून त्यांनी प्लॅन केला होता की पवारांना भेटण्यासाठी यायचं। कुठून आलाय आणि काय सांगाल? आम्ही उरळीकांची शिंदवण्यावरून आलोय। काय सांगाल? आज गोविंदबागेत येत आहे, यापूर्वी आलता, आज राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर काय वाटतंय? पवार कुटुंबियांनी एकत्र यावं? नाही, आम्ही पवार साहेबांना मानणारी माणसं आहोत, त्याबद्दल बाकी काय आम्हाला हे नाही। आम्ही, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला तेच वाटतं की एकत्रच असावं सगळं असं वाटतं। युवा साहेबांना भेटायला चांगलं वाटतं जरा। म्हणजे युवक कार्यकर्ते देखील आहेत आपल्या बरोबर। काय सांगाल की आपण सकाळी 6:30 वाजता इथं आलाय? मी वेल्हा तालुक्यातून आलो विंझरवरून। साहेबांना भेटून प्रेरणा भेटते, त्या प्रेरणेसाठी एक ऊर्जा घेण्यासाठी साहेबांना दिवाळी पाडव्यानिमित्त भेट देण्यासाठी आलो। च्या निमित्तानं पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी हे सगळे कार्यकर्ते खरं तर गोविंदबागेच्या बाहेर इथं जमा झालेले आहेत। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर ही खरं तर पहिलीच दिवाळी साजरी होतीये। अजित पवार या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याच बद्दलची उत्सुकता आता आहे। जितेंद्र, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल। दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला पवार कुटुंब काटेवाडीमध्ये पक्षातले कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना शुभेच्छा देत असतात। या कार्यक्रमाला
शरद पवारांपासून रोहित पवारांपर्यंत सगळे नेते हजेरी लावत असतात। मात्र यंदाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीतल्या फुटीचं सावट आहे। पवार कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या बारामतीतील गोविंद बागेत पाडव्याच्या कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। दरवर्षी पाडव्याला शुभेच्छा देण्याकरता पवार कुटुंब इथं हजेरी लावतं। पाडव्याच्या निमित्तानं पक्षातील नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पवार कुटुंबाला भेटता येतं। राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना पवार कुटुंबियांकडून फराळ दिला जातो। गेल्या 20 वर्षांपासून पवार कुटुंबाकडून ही रीत पाळली जाते। यंदाच्या दिवाळीला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची पार्श्वभूमी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंद बागेत दिवाळी साजरी करतं आणि पाडव्याच्या दिवशी सर्व राजकीय नेते याच मंचावर एकत्र असतात। आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की भले राजकीय सत्तांतर काही घडो, परंतु पवार कुटुंबीय संपूर्ण एकत्र येत हे आपली दिवाळी साजरी करताना आपण पाहिले। अजित पवारांच्या बंडामुळे पक्षात 2 गट पडलेत। तसंच पक्षावरील वर्चस्वावरून दोन्ही गट आमनेसामनेही आले। एकीकडे पक्षावरील वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे पवार कुटुंबात नात्यांमध्ये दुरावा नसल्याचं चित्र आहे। दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं बघायला मिळालं। राजकारण आणि नातेसंबंध वेगळे असल्याचं सुप्रिया सुळेंनी वारंवार स्पष्ट केलं। नाती एका जागेवर आहेत आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे। मी कालही प्रताप पवारांच्या घरून बोलताना सांगितलं की आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तिक नाही। भारतीय जनता पक्षाच्याही अनेक अशी कुटुंब आहेत ज्यांचे पवार कुटुंबाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे कौटुंबिक संबंध 4-5 दशकांचे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी नात्यांमधील जिव्हाळा कायम असल्याचं चित्र आहे। त्याला अजित पवार गटाच्या नेत्यांनीही दुजोरा दिलाय। पवार कुटुंब त्यांच्यामध्ये दिवाळीच्या किंवा पाडव्याच्या निमित्त काही भेटीगाठी होणं हे उलट चांगली गोष्ट आहे। कुटुंबामध्ये काही दुरावा राहणं ही काही आवश्यक नाही। राजकीय आमची जी काही वाटचाल आहे ती आमची राहणार। गेल्या वर्षी दिवाळीच्या पाडव्याला गोविंद बागेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी एकाच मंचावरून सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या। यंदा राजकीय समीकरण बदललंय, त्यामुळे अजित पवार या कार्यक्रमाला हजेरी लावणार का हाच खरा प्रश्न आहे। बारामतीहून जितेंद्र जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर दिवाळीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। बारामतीमधल्या कन्हेरी गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब रात्रीच्या स्नेहभोजनासाठी एकत्र आलं होतं। दरवर्षी पवार कुटुंब हे दिवाळीच्या निमित्तानं बारामतीमधल्या राजेंद्र पवारांच्या ऋषिटेक बंगल्यावर तर काटेवाडीतल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी करण्यासाठी एकत्र येत असतं। तर शरद पवारांच्या गोविंद बागेत दिवाळीच्या निमित्तानं पाडव्याच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं। ही परंपरा आजतागायत कायम आहे। फोटोमध्ये शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे तर वेगळ्या दुसऱ्या फोटोमध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे देखील दिसतात।